वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी पोटॅटो फ्राईज। त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे बटाटे आहेत ना, जसे आपण फ्राईजसाठी बटाटे कट करून घेतो तसे सेम आपण इथे कट करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की बटाट्यांचा कलर जो आहे तो चेंज व्हायला स्टार्ट झालेला आहे। सो तो जास्त चेंज नाही झाला पाहिजे, यासाठी आपण त्याला ना थोडंसं पाण्यात ठेवायचं आहे थोड्या वेळ। जोपर्यंत आपण फ्राय करायला घेत नाही तोपर्यंत आपण त्याला पाण्यात ठेवायचं आहे, नाहीतर बटाटे जे आहेत ते लाल होतील। त्यानंतर इथे एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे आपण 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण थोडीशी काळी मिरी पावडर ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये धना पावडर ॲड करून घेणार आहोत। आणि तुम्ही इथे मी जितके चमचे ॲड केलेले आहेत, जर तुम्ही सेम मी जेवढे बनवलेले आहेत तर तुम्ही तेवढेच क्वांटिटीमध्ये बनवणार आहात तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये मसाले यूज करा। त्यानंतर रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि त्याआधी आपण टाकलेला आहे जिरा पावडर। त्यानंतर आपण इथे ना कलर येण्यासाठी थोडासा फूड कलर टाकलेला आहे। त्यानंतर आपण कमीत कमी ना 1 ग्लास पाणी तर आपल्याला लागणार आहे, कारण आपल्याला जसं बॅटर हवं आहे ते जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही पाहिजे। त्यासाठी आपण हे फुल ग्लास आपण इथे यूज करणार आहोत। जर तुम्ही बॅटर बनवत आहात तर अख्खा 1 ग्लास तुम्ही पाणी ॲड करू शकता, पण थोडं थोडं करून ॲड करा। तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे ना तर अंदाज येणार नाही। जर तुम्ही जास्त टाकलं ना तर त्याची म्हणजे जास्त लिक्विड पण होऊ शकतं ते। त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। त्यानंतर राहिलेलं पाणी मी आता इथे ॲड करून घेईन परत, आणि मग नंतर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवेन की आपल्याला आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती कशी ठेवायची आहे। तर इथे ना राहिलेलं थोडं पाणी होतं ते मी ॲड करून घेतलेलं होतं। तर तुम्ही बघू शकता की हे बॅटर जे आहे ना ते जास्त म्हणजे असं लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये पण नाही आणि जास्त थिक पण नाही आहे, तर मीडियम आहे। कारण की आपण जर पोटॅटो डीप करणार आहे ना त्याच्यामध्ये, तर ते लिक्विड जर राहिलं ना तर कोटिंग प्रॉपर येणार नाही, म्हणून मीडियम आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची। तर इथे आपले जे बॅटर आहे ना त्याच्यामध्ये आपले जे कापलेले बटाटे आहेत तुम्ही बघू शकता अजून व्हाईट राहिलेले आहेत, कारण आपण पाण्यात ठेवले होते। या बॅटरमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आपले बटाटे आहेत त्याला। त्यानंतर आपण एक एक करून आहे ना आपले बटाटे जे आहेत ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर तुम्ही एक एक करून बटाटे जे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा। बटाटे ॲड करून झाल्यानंतर गॅस आहे ना तो हाय फ्लेमवरतीच ठेवा, जेणेकरून बटाटे प्रॉपरली आतूनसुद्धा शिजतील आणि पटकन फ्राय होतील। जर तुम्ही लो फ्लेमवरती फ्राय कराल तर ते आतून प्रॉपर क्रिस्पी होणार नाहीत, तुम्हाला हवे तशी त्याची टेस्टसुद्धा लागणार नाही। तर इथे ना आता आपलं बटाटे जे आहेत फ्राईज आहेत ते आपले टाकून झालेले आहेत तेलामध्ये। तर आपण आता इथे बघू शकतो की टाकून झाले आहेत आणि थोडंसं आपण ना आपलं गॅसची जी फ्लेम आहे ती फास्ट करायची आहे। थोडे बबल्स यायचे कमी झाले ना की मग आपण त्यानंतर आपले जे बटाटे आहेत त्याची साईड चेंज करून घ्यायची आहे, म्हणजे फ्राईज बनवलेले आहेत त्याची। तर वन साईडून कुक झाल्यानंतर आपण नेक्स्ट साईडून कुक करून घ्यायचं आहे आणि जास्त टाईम लागत नाही, जास्तीत जास्त 4 ते 5 मिनटामध्ये आपले हे क्रिस्पी पोटॅटो फ्राईज जे आहेत ते रेडी होतात आणि टेस्टलासुद्धा यम्मी लागतात। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता, त्यांनी अजून क्रिस्पी टेक्स्चर येईल त्याला। सो तुम्ही ते सुद्धा एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट ॲड करू शकता। माझ्याकडे अवेलेबल नव्हतं सो मी ॲड नाही केलेलं त्याच्यामध्ये। त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता की इथे आपले फ्राईज कसे झालेले आहेत। तर इथे आपण प्लेटिंग करून घेणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, आपले जे फ्राईज आहेत ना ते साईडून अरेंज करून घ्यायचे आहेत, जेवढे पण फ्राईज आपण घेतलेले आहेत। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सॉस जर आवडत असेल ना तुम्ही ते सॉस यूज करू शकता या फ्राईजसोबत खाण्यासाठी। सो सगळ्यात आधी मी फ्राईज आहेत ना ते सगळ्या साईडून प्रॉपरली इक्वली कवर करून घेत आहे। फक्त मधल्या पोर्शनमध्ये आपण जे ना आपले सॉसेस ॲड करायचे आहेत, तिथून सगळीकडून आपले जे फ्राईज आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत मी। त्यानंतर आहे ना मी ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे सॉस यूज करणार आहे। सॉस म्हणजे एक सॉस यूज करणार आहे आणि दुसरा आहे मेयोनीज यूज करणार आहे। तर तुम्ही एकच सॉस बनवू शकता त्याचा, म्हणजे मेयोनीजमध्ये तुम्ही सॉस ॲड करून टोमॅटो सॉस ॲड करून मिक्स करून त्याचा पण एक चांगला सॉस असा रेडी होतो आणि तोसुद्धा टेस्टी लागतो। फक्त तुम्ही टोमॅटो सॉसच्या ऐवजी टोमॅटो चिल्ली सॉस यूज करा, कारण की टोमॅटो सॉस जो असतो तो खूप जास्त गोड असतो।